हॅलो. हॅलो, मला जरा अशोकशी बोलायचं. हा, मी अशोकच बोलतो. अशोक मी बोलतेय. हा बोल ग बिजू बोल. काय लगेच आठवण झाली? येऊ नये का? अगं आत्ताच तर भेटलो होतो ना आपण. सो व्हॉट, मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. आपल्या लग्नाचीच ना? बर. अशोक, ताईचं लग्न ठरवतायत, तेवढ्यासाठी मी कोल्हापूरला चाललीये. अच्छा, ऑफकोर्स. मग आता आपल्या लग्नाची लाईन क्लिअर झाली ना? चुप्पे. ओके बाय, टाटा. बरं टाटा. स्वतःच्या लग्नाबद्दल काही बोलतच नाहीये. ठीक आहे ग, फोन नाही का करायचा? तुला नेला स्टेशनला नसते आले? कशाला? मी या घरात काय पाहुणी आहे? तसं नाही ग, पण हो आता काय तू पुणेकर झालीस? मी कसली पुणेकर? खरी पुणेकर तर तू होणार आहेस. लाजली लाजली लाजली. होईन तेव्हा होईन ग, पण आता तर कोल्हापूरकर आहे. काय विजया, आल्या आल्या तुमच्या दोघींचं झालं का सुरू नेहमीसारखं? येस बॉस. अहो लाडोबा, आता तिच्यानंतर तुझाच नंबर आहे. खरं आले का लाडकं कोकरू? आई 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 आई. काय ग, आले आले काय चाललंय बापले किचन? आधी आंघोळ बिंघोळ करशील की नाही? आंघोळीचा घोळ नंतर. मग आधी तुझ्या हातचा गरम गरम चहा हवाय. पाहिलं आपले लाड बरं. चल चहा तर चहा ये. चल ग. ताई, ए ताई. काय ग, तू तुझं भावी नवरा बघितलायस का ग? छे, कसा बघणार? तो तिथे आणि मी इथे. शी, म्हणजे तू एकदम अनोळखी माणसाशी लग्न करणार? अनोळखी का, उद्या साखरपुड्याच्या वेळी ओळख होईलच की. हो, नाहीतरी खरी ओळख लग्नानंतरच होते म्हणा. त्याआधी एकमेकांना सॉलिड फसवत असतात प्रेमिक म्हणून. ए, विचार करून बोल हा, तुझंही प्रेम प्रकरण आलंय आमच्या कानावर. अगं त्याच अनुभवावर बोलते मी. लग्न आधी कसलं आवडतात ग, जणू आपण म्हणजे एकदम रामाचे अवतार, एक वचनी एक पत्नी. म्हणून तर पुरुषोत्तम म्हणतात रामाला. ए, कसला पुरुषोत्तम ग? 4 दिवस गेली नाही सीता लंकेला, तर लगेच त्या बिचारीला अग्निदिव्य करायला लावलं. काय वाईट झालं ग तिचं? त्यामुळे सीतेची पारख तर झाली. पण मी म्हणते ही सत्व परीक्षा एकट्या स्त्रीचीच का, पुरुषाला काय? काय काय करायला लावतात ग बिचारीला? काय तर म्हणे, उकळत्या तेलात हात घाल, निखाऱ्यावरनं चाल, आणि स्वतःच चहा पिताना तोंड पोळतय. कसले पुरुषोत्तम ग. पुरे पुरे हा आजीबाई, आता झोपायला चला. बर बर हो नवरीबाई, तुम्ही झोपा. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.